आज ना आपण झणझणीत अशी कोळंबी बिर्याणी बनवणार आहोत. खूपच छान आणि टेस्टी आणि खूपच कमी वेळात बनते. ती कशी बनवायची चला बघूया. नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करायचे. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदे टाकून घेऊ. कोळंबी भाताला कांदा थोडा जास्तच लागतो आणि तो असा पण तळल्यानंतर खूपच कमी होतो. छान असा कांदा भाजून रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण घेतलेला 8 ते 10 पाकळ्या असं बारीक क्रच करून घेतलेलं आहे, पेस्ट नाही, ते टाकून घेऊ. ते सुद्धा कांद्यासोबत छान भाजून घ्यायचं आहे. त्यासोबत बिर्याणी मसाला आहे ते टाकून घ्यायचं. बासमती तांदूळ भिजत घातला होता आणि कोळंबी होती, तिला हळद मीठ तिखट लावून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवली. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान मसाले मुरतात. आता लाल तिखट टाकू आपल्या आवडीनुसार, कारण आपण कोळंबीला सुद्धा लाल तिखट लावलेलं आहे म्हणून थोडंच टाकायचं. हळद टाकायची अर्धा चमचा, धना पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. कोळंबीला पण मीठ लावलेलं होतं म्हणून आता थोडं कमीच टाकायचं आहे. सर्व मसाले टाकून झाल्यात. आता त्याला व्यवस्थित 1 मिनिट भाजून घ्यायचे. थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि मसाले भाजताना गॅस कमीच करायचा किंवा बंद करायचा, म्हणजे मसाले भाजणार चांगले पण करपणार नाहीत. छान मसाले भाजून रेडी झालेले आहेत. आता फ्रीजमधून आपण कोळंबी बाहेर काढून घेतलेली आहे, ती आता टाकून घेऊ. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जराशी चिकटलेली आहे, ती काय प्रॉब्लेम देत नाही. असं हलवत राहिले की ती आपोआप सुटेल. छान अशी मोठी मोठी कोळंबी होती. तर छान एकदा मिक्स करून घेऊ. 2 मिनटं असंच मिक्स करायचं, म्हणजे छान व्यवस्थित मसाला लागतो. छान मिक्स झालं की आपण बासमती तांदूळ भिजत घातला होता तो त्याच्यात टाकायचा आहे. छान मसाला कोट झालेला आहे कोळंबीला. आणि अशी तुम्ही फ्रीजरमध्ये कोळंबी ठेवली ना 8 ते 10 दिवस तशीच टिकते. कुठलीही मच्छी साफ करायची, हळद मीठ चटणी लावायची आणि फ्रीजरमध्ये ठेवायची, आणि मग तुम्हाला जेव्हा पाहिजे त्या टायमाला काढून तुम्ही खाऊ शकता गरम करून. आता त्याच्यात आपण भिजवलेला तांदूळ आहे तो टाकून घेऊ आणि हळू हाताने मिक्स करायचं आहे, कारण तांदूळ भिजत ठेवला होता का नाही 15 ते 20 मिनटं, त्याचे दाणे तुटू शकतात ना, म्हणून जास्त हलवा नाही करायची. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळ होतं तर 2 वाटी पाणी टाकायचं आहे, कारण कोळंबी पण शिजली पाहिजे का नाही, मोठी आहे ना जरा, म्हणून थोडंसं जास्तच पाणी टाकलेलं आहे. आता छान अशी उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण कोथिंबीर कापून घेऊ. आणि छान असं उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात कोकम पण टाकू शकता किंवा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकू शकता. छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यानंतर हलवा करायची नाही. मिक्स झालेलं आहे. आता गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून दमवरच आपल्याला कोळंबी राईस शिजवून घ्यायचा आहे. तर शिजल्यानंतर छान असा आपला कोळंबी राईस रेडी झाला आहे, बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.